त्याच्यानंतर इथे उपस्थित होत आहेत जितू भाऊ इथे उपस्थित होत आहेत अनेक अनेक आमचे मान्यवर आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर. आणि मी आधी म्हटलं ना की यजमान घरचा संघ आहे आणि यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये संदीप भाऊ घरत फॅम टीम पॉवर शेलार आता मात्र पाहत आहे. त्याच्या विपक्षात सध्या तरी ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पहिलाच बॉल. या वेळेस बॅटच्या रडारामध्ये चेंडू आलाय तसा डायरेक्टली डी फाय लेग मधून फेकून दिले गेलाय. मैदानाचा पुरेपूर अभ्यास असताना अभ्यास बळ चौकार चार. फोर्टी प्लसचे खेळाडू आमचे सुनीलजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. ज्यांनी मैदानाच्या साफसफाईकरिता आणि संपूर्ण गवत काढण्याकरिता स्वतः हातामध्ये मशीन घेऊन हे काम इथे केलं होतं. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. चौकार चार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशनला आपण पाहत आहे. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळालाय. पॉवर शेलर संघाचे करता धरता. त्यानंतर लिजंड क्रिकेटर दिनू आता दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. या वेळेला फटका फसतोय. पहिल्या बॉलवर जरी आधीच्या मॅच प्रमाणे विकेट घेता आली नाहीये तरी दुसऱ्या चेंडूवर इथे मध्ये विकेटचं पतन करून दाखवलंय रोशननं. फलंदाज बाद. इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आयोजक मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जे पाहायला मिळतात आणि शेलार संघामध्ये खेळणारे काही खेळाडू आहेत. आत्ताही आपण पाहत आहे त्यांच्या हाताला धरून टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये ज्यांनी आणलं आणि क्रिकेटची बाराखडी ज्यांनी गिरवायला शिकवली ते आपल्या सर्वांचे लाडके या शेलार गावचे लेजंड क्रिकेटर दिनेशजी भोईर साहेब दिनू भोईर साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू संपतायत दोन. धावसंख्या एक बाद. चार. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं पण या बॅस नो बॉलचा इशारा आणि इतका प्रचंड वेग पाहायला मिळाला की चेंडू बाउंड्रीच्या याच्या बाहेर निघून जातोय सरळ. नो प्लस चौकार. पाच धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. धावसंख्या एक बाद 9 या अंकावर स्थिरावत असताना आपण रोशनला पाहत आहे. पहिला बॉल जर का बघितला तर चौकार. त्यानंतर विकेटचं पतन आणि त्याच्यानंतर एक नो बॉल आणि चौकार पाहायला मिळाला. कमबॅक मिळवत असताना आता मात्र निर्धाव फेकी सध्या तरी आपण रोशनची पाहत आहे. गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस उडवलं गेलंय. पाठवलं गेलंय चेंडूला बाउंड्रीच्या दिशेने जाईल का सीमारेषा पार. तर यस इथे मात्र हा चेंडू सीमारेषा पलीकडे आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा पाहायला मिळतोय. चौकार चार.
जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल पुन्हा एकदा फेकून द्यायचं होतं. इथे एक ओप्पोचा मोबाईल भेटलेला आहे. ज्याचा कोणाचा हरवला असेल त्यांनी आपली ओळख पटवायची आणि हा मोबाईल इथून मात्र घेऊन जायचं आहे. योगेशजी वारगडे साहेबांकडे आहे. डॉट आहे ना. थँक्यू सो मच. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र पहिल्या षटक संपलंय. 6 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/17 एक शुभ संख्या देणारी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इथे उभे राहिली आहे. आणि कदाचित सोनटक्के संघाच्या जितक्याही मॅचेस झाल्या असतील त्यापर्यंतच्या आत्ताच्या मॅचेसमध्ये पहिल्या षटकामध्ये इतक्या धावा प्रथमतः त्यांनी इथून मात्र पाहिल्या असतील. दुसरं षटक हाताळण्याकरिता उदयला आणले गेले. उदयवर जिम्मेदारी. चला सोनटक्के लास्टचा पुकार असेल. आता स्ट्रिक्टली पॅनलाइज अनाऊन्स केलं जाईल. इथून मात्र आयोजक आम्हाला प्रेशराईज करतायत त्या पद्धतीनं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज उदय तयार. समोर मात्र डावखुरे हाताचा फलंदाज. थोडासा दबाव पाहायला मिळतोय की काय गोलंदाजावर. घरच्या मैदानात खेळत असणाऱ्या संघाच्या समोर गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल वाईट स्वरूपात इथे मात्र हाताळला गेलाय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 1/18 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल हो उडवले गेले शेणूला. चांगला स्ट्रोक कन्वर्ट झाला आणि तितक्याच चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली जडतोय. चौकार. ओहो उंची खूप सारी पाहायला मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहत आहे व्हाईट बॉलचा इशारा आणि वन बाउन्स जी मुभा होती ती संपुष्टात येत असताना पंचांचा इशारा आपण पाहत आहे. चला टीम कोशिंबे कल्पेश भानुशाली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. टीम कोशिंबे टीम कॅप्टन अथवा एखाद्या प्रतिनिधीने कल्पेश भानुशाली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ऑफिशियली आता मात्र हा पहिला चेंडू डिलिव्हर झाला त्याच्यावर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट आपण पाहत आहे. धावसंख्या 23 या अंकावर. पहिला चेंडूचा खेळ गल्लास. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहत आहे ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक आहे चुकी होणार नाही आता मात्र. ज्या पद्धतीने पहिल्या चुकी झाली होती तशी नक्कीच एकच धाव मिळते. धावसंख्या 24 या अंकावर. आमच्या समोर एडिटर नीरज सध्या तरी आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईन होतात. कदाचित प्रथमदा लाईफमध्ये स्कोरिंग केली आणि ती हे अचूक आपल्याला पाहायला मिळते. जवाब धावसंख्या 24. आदरणीय दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. 40+ खेळाडू आहेत आणि
3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 26 गोलंदाज सय्यर. पुरेश एकदा दिशा भरकटणारा हा चेंडू. आणि आतापर्यंत जर का या उदयच्या गोलंदाजीचा विचार केला तर तिसरा वाईट बॉल. 3 धावा तर एक्स्ट्रा स्वरूपात या षटकामध्ये दिल्या गेल्यात. ऑफिशियली चेंडू डिलिव्हर झालेत आतापर्यंत. 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केले गेले. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी. निर्धाव फेकी आहे, डॉट बॉल. आपण पाहताय थांबा दर्शवलं गेलंय. शेलार संघाचं खूप सारा फॅन्स फॉलोइंग, शेलार संघाचे खूप सारे खेळाडू पाठी राखे आणि अनेक जण तिथे त्यांचे ते पोहोचलेत. ज्या पद्धतीने खेळ करणं गरजेचं होतं तो सध्या तरी खेळ दिसत नाही आहे. दिनेशजी केशव भोईट साहेब इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस उडवताय. चेंडूला दिशा दर्शवली जातीये. चेंडू लँड झाल्यानंतर खूप सारा टप्पा धारण करत चेंडू बावड्यांच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. तीस या अंकावर. आणि जर वाईड वगैरे सगळे काउंट केले तर आतापर्यंत 8 चेंडू इथून मात्र फेकले गेलेत उदयच्या मार्फत. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. सचिन भोईर असतील, त्याच्यानंतर आपण पाहताय कल्पेश भानुशाली असतील आणि टॉस बॉक्समध्ये आनंद लुटताना पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर शिलार के करोडो के वस्ती में एक ही दिलदार असते विजयबाई भोईर, त्यांनाही आपण पाहताय. सध्या तरी मैदानाच्या नजदीक जाऊन सामना पाहताय. सूत्र हलवताना पाहायला मिळतात कदाचित तिथून. चला अंतिम 1 चेंडू लवकरात लवकर डिलिव्हर करा. धावसंख्या 1/31 या अंकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला हा फटका करंगळत धरती मातेला हा चेंडू. सिंगल मिळते आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतात. षटक संपतोय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/33. कक्षामध्ये दाखल होत असताना धावसंख्या 33 1/33 या अंकावर धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोचताना आपण पाहतायत. आणि इथे मात्र जॉईन होताना आपण पाहतायत वाड्यापासून भिवंडीला आणि भिवंडीपासून किंवा ठाणे रोडपासून वाडा किंवा त्या दिशेने जाणारे जेवढे वाटसरू आहेत ते नाश्ता करण्यासाठी पसंती देतात कुठे तर आमच्या योगेश वडाभाऊला. आणि ते इथे उपस्थित होत आहेत. आणि अर्थातच त्यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक फायनल डे पर्यंत इथून मात्र असणार आहे. आणि पारितोषिकांची खैरात इथून मात्र केली जाते. क्रिकेटवर असताना नितांत प्रेम दर्शवत असताना साहिल आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज साहिल तयार. ओहो पहिलाच बॉल साईचा. इथे मात्र फलंदाजाला थांबवण्याचा
हा प्रयत्न सक्सेसफुली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज साहिल तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बाउंड्रीच्या दिशेनं जाणारा चेंडू होईल का सीमारेषा पार? तर येस, डेफिनेटली चौकार. पद्धतीनं 1 बाद 37 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चांगली धावसंख्या उभी ठेवली गेली आहे इथून मध्ये टीम पॉवर शेलारच्या मार्फत. पुढचा बॉल यावेळेस फटका फसतोय की काय? क्षेत्ररक्षक पोहोचला पण कलेक्शनला थोडीशी नापसंती इथून मात्र दर्शवली गेली आणि जे ड्रॉप केला गेला तोपर्यंत फायदा घेत एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. आणि सिंगलनं धावसंख्या વધારत असताना चेंडू संपतील, तिसऱ्या षटकात येतील. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं. घडतीये सुख. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4. चौकार पाहत आहे आपण. धावसंख्या 1 बाद 42. गोलंदाज साहिल तयार. पुणे एकदा विरुद्ध फिगी डॉट बॉल. चेंडू संपतात 5 संधी 1 चेंडूचा खेळ शेष. चेंडू मिस करत असताना आणि षटक संपेल क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना टीम पॉवर शेलर संघाची 42. गोलंदाज सय्या. हो हो, पहिलाच बॉल यावेळेस दिशा दर्शवणारा चेंडू. तारांबळ उडाली निश्चित रूपाने क्षेत्ररक्षकाची मैदानाच्या आतमध्ये. आणि 4थं षटक हाताळण्याकरिता विराट स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पहिल्याच बॉलवर 1 सिंगल मिळाली आहे टीम पॉवर शेलर संघाकरिता. आणि धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचती आहे 43 या अंकावर धावफलक. चला पहारे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल. भरे टॉस साठी यायचंय. बॅटची कडा आपण पाहताय. चांगला प्रयत्न होता यष्टी रक्षकाकडून. स्लो क्रिकेट पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल जारी होताना आपण पाहताय. धावसंख्या 1 बाद 44.
विकेटचं पतन, फलंदाज बाद. राणू षटकार 6. पॉवरफुल स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 50 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. 5व्या चेंडूवर 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि धावफलक 52 या अंकावर. चला शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतोय आणि टॉस बॉक्स खाली करायचा आहे. ओहो हो, पॉवरफुल स्ट्रोक आहे. देखील स्ट्रोक चेंडूला उडवलाय, पाठवलाय. अंतिम चेंडूवर करारी प्रहार षटकार. पडतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 58 या अंकावर विजयाकरिता 59 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. पाहूयात 59 धावसंख्येचं आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता जॉईन होतील मोनीजी पाटील. हिमांशू पाटील गोरसई बी संघाच्या रितेश पाटील आपण त्यांना पाहताय जे गोरसई ब संघाच्या पाठी सातत्याने उभे राहतात. आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन भोईर यांच्या अतिशय जवळचे मित्र आहेत इथे उपस्थित होत आहेत आणि येस आय मी शेलारकर आणि पॉवर ट्रॉफी कॉलिंग कोण देतं. रायझिंग क्रिकेट क्लब पहारे कॉल देत आहेत. पॉवर ट्रॉफी असं कॉल आलाय आणि पॉवर ट्रॉफी पाहत आहे. मान्यवरांना विनंती असलं पण स्थानाबंद व्हायचंय. बेस्ट ऑफ लक देऊन नाणेफेक विन झालाय. निर्णय फक्त विचारेल. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक आणि तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
टेस्ट हिमांशु धाबाचे ओनर प्रोप्रायटर रितेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करूयात. आणि संदीप घर त्यांना विनंती करेन की आपण रितेश यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत अंबडी नाक्यावरती फेमस ढाबा हिमांशु ढाबा त्याचे ओनर आहेत रितेश आणि त्यांचा आपण शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत. सर नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण मॅचचा उत्तरार्ध पाहतोय. चालू असलेली मॅच एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम पावशीला बी संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जय बजरंग सोनटक्के संघाला पाहतोय. धावा फळकावरती पहिल्या डावामध्ये टोटल बनवल्या गेल्या 58 आणि 59 धावांचं फार मोठं आव्हान आहे. मागच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण 3 ते 4 मॅचेस पाहिल्या ज्या लो स्कोअरच्या होताना पाहिल्यात, पण आता एक हाय टोटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवान आहेत. टीम सोनटक्के संघाचा विचार केला तर ठाऊक आहे त्यांना धावांचं टार्गेट कसं पार करायचं आहे, पण पावशीला बी संघ आपल्या घरच्या मैदानावरती सध्या गाजावाजा करताना दिसतात. बॉल तयार, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल ऑन साइडला वीराच्या बॅटमधनं बॉल हवाई सफर करताना निघून जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. धन्यवाद दिसते. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आलात आणि षटकाराच्या मदतीनं खातं उघडलं गेलंय खूप चांगल्या पद्धतीने. विराज शेलारला आपण पाहतोय, विराज शेलारला पाहतोय बॅटिंग करताना. मागच्या मॅच मध्ये देखील विराजने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती. पावर शेलार बी आपण थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. बघा तुमचा टाइम स्टार्ट झालाय अगदी 4:03 चेक करा आपण तिसरे पंच आमचे षटकार आहे की चौकार आहे. चौकार आहे, चौकार आहे. तुमचा 12th मान इकडे आहे आणि लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 4. पुन्हा एकदा डाऊन साईडला खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. फेकी करेपर्यंत एक धाव तर बनवली जाते आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाची कॉलिंग इथे सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतो जाऊन पोहोचला गेल्या 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती चालू असताना विराज शेलार आणि उदय ही जोडी आपण पाहतो मैदानामध्ये आणि साईनाथ गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता 59 धावांचं फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे वेगाने धावा बनवाव्या लागतील, मोठे फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज तयार साईनाथ. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हवेत खेळलेत आणि त्याच दरम्यान इनफिल्डला शेड्यूल अडवलं जात आहे. आणखी एक सिंगल ऍड केली जाईल. डबल सिंगल जर बघितला गेला तर तितक्या फारसं नुकसान नाही करणार टीम शेलार बी संघाचं, कारण की डबल सिंगल जर नुसता डबल सिंगल येत राहिला तर मग मॅचचा स्कोअर जो आहे रिक्वायर्ड रन रेट तो वाढेल. डबल सिंगल ॲज वेल ॲज मोठे फटके देखील मारावे लागतील. डबल सिंगल सर फार गरजेचं आहे, पण त्याच्याच मदतीने मोठे फटके देखील जोडावे लागतील. डावकुरातचा बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला उदयला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 7 आहेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर मयुरेशने सुरुवात चांगली केली होती. तदनंतर त्याच्या समोर जर बघितलं तर यशची बॅटिंग खूप चांगली राहिली आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीला पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत. पॉवर प्लेचा जास्तीत जास्त फायदा उचलावा लागेल टीम सोनटक्के संघाला.
कारण की जितक्या पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा तुम्ही जमा कराल तेवढाच प्रेशर जो आहे तो अंतिम षटकामध्ये कमी दिसेल. आणि सध्या तरी परिस्थिती पाहिली तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मग तदनंतर जर बघितलं तर 2 धावा आल्या आणि मग तदनंतर एक सिंगल आली आहे. आणि आता उदय स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँडेड बॅटरला या मैदानावरती अनुकूल परिस्थिती आहे, बेनिफिट आहे. कारण की लेफ्ट हँडेडची ऑन साईड अगदी छोटी बॉन्ड लाईन पाहायला मिळते, त्यामुळे मोठे फटके येऊ शकतात. गोलंदाजीवरती सायना तयार. बघा वेळ 4 वाजून 3 मिनिटांनी तुमची मॅच स्टार्ट झाली आहे. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायचेच आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, बॅटची आउटर एज लागली आणि त्यानंतर इनफिल्डला चेंडू लढवलं जात आहे डॉटच्या स्वरूपामध्ये. निधाव चेंडू आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळते. धावा फळकावरती 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर 2 धावा आल्या, मग सिंगल आली, मग आता डॉट बॉल पाहायला मिळाला. एकंदरी चांगली गोलंदाजी करतात साईनाथ. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं साईनाथच्या माध्यमातून गोलंदाजी खूप चांगली राहिलेली. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एक प्रेक्षणीय मॅच देखील पाहायला मिळेल, जिथे टीम पॉवर शेलार 40+ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पुंडासचे 40+ असे 2 संघ असतील. आणि खरं तर पुन्हा एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि खरं तर मी याआधी देखील उल्लेख केला होता ना की बघा जे जुने खेळाडू आहेत ना, जुनं आहे त्या सोनं आहे. कारण की जुने खेळाडूंनी खरं तर आपल्या क्रिकेटचे शिल्पकार आहेत, त्यांनी हे क्रिकेट जिवंत ठेवलं, म्हणून आज क्रिकेट इतका पुढे आहे. त्यामुळे हे सगळे जुने जागते खेळाडू ज्यांना पाहून या यंगस्टर्स तयार झालेत ते तुम्हाला सगळे आज या क्रिकेटच्या पटलावरती दिसतील. आणि पॉवर शेलार संघाचं आणि आयोजकांचं देखील मी आभार व्यक्त करेन की तुम्ही एक अशी मॅच ठेवली आहे जेणेकरून तुमच्या जुन्या जे संघ जे होते त्यांना पुन्हा एकदा आपले क्रीडा कौशल्य किंवा त्यांना त्यांचा खेळ दाखवण्याची संधी मैदानात निर्माण करून दिली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर आभार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला अगदी लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बॉल येऊन जाईल षटकार. विकेटलेस राहिले होते, ज्यामध्ये विराजने देखील बॅटिंग चांगली केली आणि ॲज वेल एज त्याच्या समवेत असलेला खेळाडू अक्षय उदयने देखील चांगली बॅटिंग केली. खोलवा टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर. सध्या क्रिकेट मॉडर्न होत चाललंय आणि त्या मॉडर्न क्रिकेटमध्ये वाईड यॉर्कर हा बेस्ट पर्याय ठरतोय. खूप साऱ्या बॅटरला या वाईड यॉर्कर चेंडूवरती स्ट्रगल करताना आपण पाहिलंय. डॉट बॉलची समाप्ती आली. विवेकला पाहिलं गोलंदाजीवरती आणि विराज आहे स्ट्रायकर एंडवर. बोला तयार. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव फळकावरती जोडली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. तिसरे पंच अगं 14 धावा फळकावरती आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 2. पहिला बॉलचा जर विचार केला तर ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर चेंडू पाहिला. त्यानंतर दुसरा चेंडूचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला आणि तिकडे एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 धावा फळकावरती आहेत.
हरिकेश सिंग यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 14 धावा फळकावरती आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत 2. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता विवेकने. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर एक सिंगल आली आहे आणि स्ट्रायकर एंड वरती आता उदयला आपण पाहतोय. उदयच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला आतापर्यंत. वेळ वाचवा मित्रांनो. ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा इशारा आला. डॉटची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळते. हा पहा चेंडू क्रमांक 3. डावखुर हाताचा अगेन्स्ट वाईड यॉर्कर. खूप चांगला पर्याय आणि अगदी लाईनच्या जवळ चेंडू हाताळला. सुपर डिलिव्हरी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 14 आहेत. जिथे बॅटिंग विराज आणि उदय करतात. 4 चेंडूमध्ये 6 धावा उदयने बनवल्यात आणि 5 मध्ये 8 धावा बनवल्यात विराजने. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस बाहेर निघाला चेंडू आणि त्यानंतर आता पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजेच 15 आकड्यावर. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल आतापर्यंत 15 धावा फळकावरती आहेत. दुसऱ्या डावाची खेळ आपण पाहतोय जिथे टार्गेटचा जर विचार केला तर आव्हान दिलं गेलंय ते म्हणजेच 59 धावांचं आव्हान आहे. ओलेक्सम वरती यावेळेस बॉल. पुन्हा एकदा पंच वळतील. पंच गणेश पाटील सरांचा इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 16 वर जाऊन पोहोचल्या गेल्यात. आतापर्यंत 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा पाहिल्यात आणि ज्या वाईटच्या स्वरूपामध्ये आल्यात धावा. विवेक गोलंदाजी करतात. 3 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात मागच्या 3 चेंडूवरती. कंट्रोलमध्ये गोलंदाजी विवेकने तर केली आहे पण 2 वाईट देखील चेंडू हाताळले गेलेत. थोडीशी लेंथ लाईन मध्ये सुधार केली तर मी म्हणेन की यशस्वी राहू शकतो हा गोलंदाज. हा अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल विवेकला. खोलवा टप्पाचा चेंडू होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचले. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 आकड्यावर जाऊन पोहोचूया. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. खरं तर वेग वाढवायची गरज आली आहे टीम जय बजरंग सोनटक्के संघाला. कारण की 59चा पाठलाग करतात. आतापर्यंत फळकावरती 17 धावा दिसतात. त्यामुळे ॲव्हरेज जे आहे रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते तिसऱ्या षटकामध्ये जर वाढलं तर दबाव देखील मॅचचा वाढू शकतो. ठाऊक आहे विराजला. त्यामुळे आता इथून अटॅकिंग मोडमध्ये जाऊन मोठे फटकेबाजी करेल का. विराज शिलार. ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफला चेंडूला अडवलं आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 18. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा फळकावरती आहेत. जिथे पाठलाग करतात 59 धाव्यांचं. दरम्यान पुंडास गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय कैलाजी शिलार साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. दानशू राजा म्हणून त्यांना ओळखलं देखील जात आहे. आणि खरं तर ज्यावेळेस उल्लेख केला की पुंडास 40+ खेळणार तेव्हा म्हटलं होतं की कैलाजी शिलार हे इन ऍक्शन दिसतील. 40+ मध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांचं पाहतोय आपण सध्या. आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल आहे. हवेत खेळलेत उंचीवर आणि क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये उदयला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 18 आकड्यावरती जोडल्या गेल्या. 12 मध्ये बनवलं 18, आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 41 आणि गोलंदाजीवरती आता सुशांत पाहतोय 41 धावा म्हणजे 20.50 ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवाव्या लागतील. एका बाजूने पहा आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के संघाला 12 मध्ये 41 बनवायच्यात. पावशीला बीच्या विपक्षामध्ये जय बजरंग सोनटक्के अशी आपण मॅच पाहतोय. सुशांत तयार. विराज पहिला बॉल विराजसाठी खोलवर टप्प्याचा अक्षरशः खणून काढलाय आणि त्यानंतर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचून फेकी करेपर्यंत एक सिंगल बनवली आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून ही एक्स्ट्रा धावा आली आणि धावा फलकावरती टोटल जोडल्या गेल्या 20 आकड्यावरती. अजून देखील पाठलाग करायचा मोठं आव्हान आहे. 59 धावांचा पाठलाग करायला उतरले त्यामुळे आता इथून 39 धावांची गरज असेल अजून देखील. वीस धावा फलकावरती पाहतो. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 2 समोर टाकला होता आणि समोरनं चेंडूला एलिव्हेट केलं, फिरवलं चेंडूला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू क्रमांक 2 आला. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा फलकावरती तिकडे बनवलेला आणि त्यानंतर चेंडू क्रमांक 2 आलाय डॉटच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहतोय 20 आकड्यावर 59 धावांचा पाठलाग करताना टीम जय बजरंग सोनटक्के संघ मैदानामध्ये. सन्माननीय कैलाजी शेलार साहेबांना विनंती करेन व्यासपीठावरती आणि इकडे पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड डिलाइटफुल षटकार. हा ऍक्शन रिप्ले पुल केलंय खूप चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ दी बॅट आणि बॉल सरळ जाऊन धडक देताना आपण पाहतोय. साइड अँगलने आपण पाहू शकाल खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि सरळ जाऊन चेंडूने धडक दिली आहे. कैलासवासी पार्वतीबाई रघुनाथ भोईर व कैलासवासी रघुनाथ भोईर या स्टँड वरती धडक देताना आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 26. चेंडूचा खेळ समाप्त झाला 3. ओ ठप्पा पडला लेग कट बॉल लो राहिला थोडासा. खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सुशांत. अक्षर रिप्ले आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन समोर. हा पहा बोट फिरवली होती पूर्णपणे आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न पाहायला मिळाला आणि फसवलं गेलं तिकडे विराजला. पण बघा ज्यावेळेस मोठा फटका येतो त्यावेळेस अशा प्रकारचा कमबॅक जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा खरं तर गोलंदाजाचे कौशल्य दिसतात आणि तेच पाहायला मिळालं. 26 वरती 1 विकेट आहे. पुन्हा एकदा पुल केलाय. पॉवरफुल इम्पॅक्ट होईल का इकडे पण कॅच ड्रॉप झेल सोडली. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. विराजचा विकेट फार इम्पॅक्ट करत होता आणि आता इकडनं विराजला जीवनदान दिलंय त्यामुळे इथून विराज मॅच आता आपल्या पक्षामध्ये आणेल का. 1 धाव फलकावरती पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 27. शेवटचा अंतिम चेंडू आहे. स्ट्रायकर एंड वरती आता वैभव आलेत. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी करताना दिसले. मोठे फटके आले त्यांच्या विपक्षामध्ये. फुल टॉस आहे, फुल टॉस आहे. उंचीवर चेंडू गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि विकेट क्रमांक 2. सतरा मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केलेत. त्यामुळे मी आधी उल्लेख केला होता की 15+2 17 मिनिटांमध्ये जर कंप्लीट केले तर ठीक. पण 18वा मिनिट चालू झाला तर मग तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये आणावा लागेल आणि सगळ्यांसाठी वॉर्निंग आहे. 17 मिनिटं झालेत. आपण उल्लेख केला की 15 मिनिटं आपण देतोय पण 2 मिनिटं प्लस ॲड ऑन करून 17चा टोटल
पण 18वा मिनिट जर झाला तर मग एक्स्ट्रा खेळाडू आणावा लागेल इनफिल्ड मध्ये. चला 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. आणि आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं असतील. जर 5 मिनिटाच्या प्लस तुम्ही वेळ घेतला तर मग जितके पण चेंडू बाकी राहिले असते तितक्या चेंडूसाठी एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये जाईल. बॉल तयार, फुलटॉस बॉल आहे, हवेत खेळलेत, पंचांचा इशारा, 9च्या स्वरूपामध्ये बीम बॉल. एक धाव बनवली जाईल फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि 3 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातात. त्या म्हणजेच टोटल 30 या आकड्यावरती. सो 6 चेंडू आणि आता विजयासाठी विराज 29 धावांची गरज आहे. सहा मध्ये बनवायच्यात 29 धावा. विराज शेलार स्ट्रायकर एंडवर. बोल तयार, फुल टॉस बॉल पुन्हा एकदा केलाय पण यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक तिकडे आणि फेकी करेपर्यंत फक्त 1 धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. 31 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 5 मध्ये 28 धावा फळकावरती. आता असं म्हणावं लागेल की येणारे पुढचे 5 चेंडू 5 षटकार जोडावे लागतील. अदरवाईज 4 षटकार 1 चौकार. गोलंदाज तयार. ओ इकडे खूप जास्त दूर चेंडू हाताळला आणि आता कदाचित गोलंदाज बदलावा लागेल कारण की 2 भीम चेंडू हाताळले गेलेत प्रणयच्या माध्यमातून आणि आता इकडे नो+1 2 धावा देखील दिल्या गेल्यात. 5 मध्ये 26 ची गरज आहे आणि गोलंदाज होणार चेंज. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्यात 35 धावा आहेत फळकावरती. पाच मध्ये विजयासाठी इक्वेशन जर बघितलं गेलं गोलंदाज तयार. 35 धावा फलकावरती आहेत. हवेत खेळले क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले जाईल फेकी करतील तिथपर्यंत एक सिंगल. फ्री हिटचा चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे दुसऱ्या धावेचे देखील कॉलिंग स्ट्रायकर एंडला धोका आहे. फलंदाज बाद. 36 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. सो विजयासाठी आता इकडनं जर बघितलं गेलं तर जिंकण्याकरिता आता 23 धावांची गरज आहे. स्वप्नील शेलार 6500 पुंडास यांच्या माध्यमातून जी 40+ ची मॅच होणार आहे त्याच्यासाठी शुभेच्छा आला. थँक्यू सो मच. आणि 40+ चे आपण हे पुंडासचे सगळे खेळाडू पाहतोय 40+ चे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती जे तयार आहेत सगळे तयारी करून आले तिथपर्यंत आणि खूप चांगला खेळ 40+ पुंडासचा देखील आपण पाहत आलोय. 40+ शेलारचा देखील पाहत आलोय. जुनं ते सोनं आणि त्या सगळ्या जुन्या खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण ऑनगोईंग मॅच कडे वळत आहोत जिथे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा विराज खेळायचा प्रयत्न करतात. विराजने प्रयत्न तर खूप सारे केले पण जसे हवेत फटके तसे नाही बनवू शकले आणि आता
सिच्युएशन मॅचची बदलते. एक सिंगलने धाव संख्या 37, 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 3 मध्ये बनवायच्या धावा 22. तीन चेंडू मध्ये बनवायच्यात 22 धावा. ऑप्शमच्या बाहेरचा चेंडू हलक्यासे गतीने चेंडूला फक्त छेडखानी केली, कट केलं आणि तिकडे एक धाव फळकावरती बनवली गेली आणि एकाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीया. धावसंख्या फळकावरती 38, 2 चेंडू आणि 2 मध्ये धावा फळकावरती 21 बनवायच्यात. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच पहारे संघ. हो इकडे नो बॉल. भीमाच्या स्वरूपामध्ये हा तिसरा भीमर या षटकातील पाहायला मिळतोय. चला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारा चेंडू फ्रीडचा आहे, हे लक्षात घ्या. 2 चेंडू मध्ये धावा फळकावरती बनवायच्यात 20. आपल्या असोसिएशन मध्ये 2 चेंडू मध्ये 21 धावा देखील खर्च केलेले आहेत ऑलरेडी. न्यू बॅट्समॅन साहिल. यार लेग स्टंपवरती चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 41-41 आकड्यावर. अगदी मागच्याच 2 वर्षापूर्वी आंबापाडा इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 21 मध्ये 4 चेंडू मधले 2 चेंडूवरती डॉट आलेले आणि 2 विकेट आलेले आणि 2 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केलेले आणि आज तो खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेला देखील आहे. ओ इथे षटकार आला, मोठा फटका आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 47 आकड्यावरती. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. एक चेंडू 12 धावा. गोलंदाज या ऑन साइडला खेळलेत मोठा फटका आला आणि 5 धावेने पराभूत होताना आपण पाहिलं. टीम सोनटक्के संघाला क्लोज आली होती खूप सारी मॅच. बॉल पोचवा.
यश पाटीलला इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती आणि यशला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्याकरिता एक गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 6500 सन्मान्य आदरणीय कैलाजी शेलार साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करायचं आहे. यशाला गोड व्यक्तिमत्व आहेत कैलाजी शेलार साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सन्मानित करत आहोत. आणि इन ॲक्शन ते देखील दिसतील आज 40+ मॅचमध्ये. रेग्युलर क्रिकेट मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी बंद केलं आणि मग त्यानंतर 40+ मध्ये पदार्पण आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा देखील खेळ पाहायला मिळतोय. यशला देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. चेक टेस्ट. आधी बातमी काढली आणि आता नाण्याच्या लाईव्ह टुर्नामेंट मध्ये दिसणार आहे. लगेचच बहारेच्या विपक्षामध्ये आपण टीम भरे पाहतोय. भरे संघ आपले बॅटर्स पाठवा. बघा आज एक आपल्याला एक्स्ट्रा मॅच खेळवायची आहे. तुमची विनंती होती की ज्या